गावात बालवाडीपासून ते डी.एडपर्यंतचं सगळं शिक्षण उपलब्ध होतं. पण तरीही मला माहीत नाही वडिलांच्या मनात काय आलं अन त्यांनी पहिलं मला 1ली ते 4थी बोर्डिंग मौजे खामगाव, नंतर 5वी ते 7वी मौजे चारे आणि परत 8वीला तालुका बार्शी जिंदाबाद. नशिबात आई बाबा आहेत तरी च्यामायला रांडचं पोर बोडकंच. मी सोलापुरी आणि शिव्या अस्सल कोल्हापुरी. भले शाब्बास असोत. नाही म्हटलं तरी साला आनंद आणि दुःख एकाच वेळेस झालेलं. आनंदी यासाठी की तालुक्याचे ठिकाणी मोठी शाळा, एका एका वर्गाला 8-8 तुकड्या, नवा गणवेश, नवं दप्तर. पण दुःख यासाठी की परत बोर्डिंग. म्हणजे बोडकपण संपायलाच तयार नाही. सकाळी बरोबर 9:30च्या एसटीने आमचे थोरले बंधू चिरंजीव दादूस बरोबर पांढरी पेटी घेऊन आमास्नी श्री शिवाजी बोर्डिंग बार्शीला सोडायला आले. ना निघताना आईच्या डोळ्यात पाणी, ना बापाला शाळेत जायला उशीर होईल म्हणून घाई. आईनं दिलेलं जेवणानं चिरकुट तेवढं बहिणीनं दप्तरात टाकलं. तेवढंच आजचं घरचं जेवण. परत हाय की म्हणावं परातीतलं जेवण. परस भाजी. कर काल अन हान जी वड. शाळेतल्या जिंदगीत अजून एक सुख म्हणजे शाळा सुरू होऊन 1-1.5 महिना झाला की आला माझा वाढदिवस. लहानपणीचा वाढदिवस म्हणजे एक दिवसाचं एक वेगळंच आयुष्य. सकाळी उठा, आंघोळ करा, देव कधी पूजलं नसलं तरी देव्हाऱ्यापुढं जाऊन लोटांगण घाला, आई बाबांच्या पाया पडा, आजी आजोबांच्या पाया पडा, मग आई ओवाळणार, मग ताई ओवाळणार, मग तांब्यात सकाळच्या चुलीतला इस्तू ठेवून आवडता ड्रेस इस्त्री करायचा. कारण त्या दिवशी अखिल भारतीय वाढदिवस संघटनातील मुलांनी आणि मुलींनी गणवेशाला सुट्टी जाहीर केलेली. नाही म्हणलं तरी त्या दिवशीचं केसावरचं खोबरेल तेल जरा जास्तच चमकायचं. पाया पडताना हातात पडलेली 5 किंवा 10 रुपयाची नोट स्पेशल असायची. चकचकीत घडी घालून वरच्या खिशात ठेवायची. त्या दिवशी माराला सुट्टी. ना आई सांडस चिमटा फेकून मारणार, ना वडील लबाड लांडगं म्हणून तुडवणार, ना बहीण डोक्यात खवसे मारणार. त्या दिवशी नानाच्या दुकानावरून उधारीवर आणलेली 30-40 पार्लेजीची चॉकलेट्स डब्यात भरायची आणि मग थेट शाळा. त्या दिवशीच शाळेतलं वेलकम म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मजुराची दुसरी लावणीच. पहिल्या घंटेला राष्ट्रगीत झालं की वर्ग शिक्षक वर्गात येणार. गणवेश घातला नाही म्हणून छडी द्यायच्या आत मॉनिटर त्या शिक्षकाला माझा वाढदिवस आहे म्हणून सांगणार. मग सर मला उभं राहायला सांगणार, स्वतः शुभेच्छा देणार आणि मग मागून सारा वर्ग एका सुरात हॅपी बर्थडे म्हणणार. मग मी वर्गात सर्वांना ती आणलेली पार्लेजीची चॉकलेटं एक-एक करत वाटत जाणार. मग हळूच तिचा डेस्क येणार. आवडणारी म्हणून मी तिला एक चॉकलेट जास्तीचं देणार. बाकीच्यापेक्षा आपल्याला एक चॉकलेट जास्तीचं मिळालं म्हणून ती हसणार. कोणी केलं नसलं म्हणून सगळ्या वर्गाच्या समोर ती हातात हात घेऊन मला विश करणार. हे सगळं पाहून सगळी विरोधी पोरं चाट पडणार. मी मात्र जोमात. त्या दिवशी गृहपाठ केला नाही म्हणून छडी पण माफ असणार. शाळा सुटणार, घरी येणार, मग खेळायला जाणार कारण आज अभ्यासाला पण सुट्टी. मास्टर सेफ नसली तरी खूप मेहनतीने बहिणीने बनवलेला शिऱ्याचा केक संध्याकाळी शेजाऱ्या-पाजाऱ्यांबरोबर कापून खायचा. सोबत आईने बनवलेला भडंग चिवडा. ओवाळून झाल्यावर मिळालेले 5-10 रुपये गल्ल्यात टाकायचे आणि मिळालेले पार्ले बिस्किट पुढच्या काही दिवस सकाळी चहाबरोबर मनसोक्त पोहायला ठेवायचे. एकंदरीत त्या दिवशी आनंदाबरोबर बिझनेस पण चांगला व्हायचा. पण यावेळेस असं काही घडणार नव्हतं. ना मास्टर शेफ, बहिणीच्या हातचा शिऱ्याचा केक, ना आईच्या हातचा भडंग चिवडा,
ना सकाळी वडिलांच्या पाया पडताना मिळणारी 5-10ची नोट, ना पार्ले बिस्किट पुड्याचा ढीग. होणार होतं ते फक्त उत्तरकांड. तालुका म्हटलं की शिकवणी आली, कारण तालुक्यातली मास्तरं शाळेत कमी अन शिकवणीतच जास्त शिकवतात, हे आजतागायत त्रिकालवादी सत्य आहे. त्याप्रमाणे इयत्ता 8वी 2011 पावसाळा ते दिवाळी पहिली सत्र. 500 रुपये वरून बार्शीच्या उपळाई रोडला जगताप क्लास जॉईन केला. थोरले बंधू डिप्लोमा इन मेकॅनिकल संपवून लागलीच आले होते. त्याबरोबर त्यांची रेंजर सायकल पण आली होती, जी योगायोगाने मला मिळाली. दररोज शाळा सुटली की गणवेश पेटीत फेकायचा, हातपाय तोंड नुसतं म्हणायलाच म्हणून धुवायचं आणि बरोबर संध्याकाळी 6ला जगतापांचा बीजगणित तास गाठायचा. नाही म्हटलं तर नटायची लय भारी हौस. भले 2 दिवस आंघोळ करायची नाही, पण क्लासला रुबाबातच. कारण तालुक्याला मी ज्या तुकडीत शिकत होतो ती ड तुकडी. अ, ब, क करत गाडून उरलेली 18 पगड जातीतली सगळी काळवंडलेली पोरं माझ्याच तुकडीत. तालुक्यातला सगळा राडारोडा माझ्याच वर्गात. एक पण बाप्पी नाही, सगळे बाप्पेच. अख्खी शाळा जरी आमच्या वर्गाला ड वरून ढ म्हणत असली तरी या सगळ्या धर्तुर्यात एक गुलाबराव होता, मोरे सर. जाम मिश्कील आणि सुहासिक माणूस. दररोज इन केलेले. फॉर्मल ब्लॅक शूज विथ व्हाईट सॉक्स. बेल्टला सतत नोकिया हँडसेट अडकलेला विथ कव्हर अन दररोज वेगळा परफ्यूम. मोरे सर वर्गात आले की सगळी पोरं पडवापडवीतली वासाड्या व्हायची. सर वर्गाच्या बाहेर असोत किंवा खाली, पोरांना कळून जायचं मोरेश्वर आसपास कुठेतरी आहेत. त्यामुळे वर्गातही परफ्यूम युद्ध सुरू झालं. जो चांगला परफ्यूम मारून येईल त्याला सॉलिड रिस्पेक्ट. मोरेश्वरांमुळे वर्गात परफ्यूमची स्पर्धा लागली अन त्यामुळेच कदाचित माझं परफ्यूम आणि अत्तर वर जरा जास्तच लक्ष केंद्रित व्हायला लागलं. मोठ्या बापाने मग कधी कोब्रा मारा तर कधी केएस मार करायला लागले. आम्ही बोर्डिंगची पोरं. आम्हाला डोक्यावर चकचकीत तेल मिळायचं तेच खूप असायचं. तरी आमच्यात एक बनकर नावाचं बेन होतं. चांगलंच चमकायचं. पार कपाळावर वळून येईपरेत तेल लापायचा. तोंड चमकावं म्हणून तोंडाला सदा व्हॅसलीन फासलेली, त्यामुळे बनकर तोंडाने चांगलाच चमकायचा. आपण पण सुहासिक स्पर्धेत असावं म्हणून अगदी भाबड्या आशेनं सगळी पँट्सची पावडर गणवेशाच्या शर्टात आणि अंगावर पालथी करायची. पाठीवर कुणी मुद्दाम बदगा टाकला तर मारणाऱ्याचा हात अन शेजाऱ्याचं तोंड दोन्हीबी पांढरी व्हायची. त्यामुळे सगळी ड तुकडी पोरं त्याला पांढरी पाट म्हणून चिडवायची. जसा जसा माझा वाढदिवस जवळ येत गेला तसं तसं या स्पर्धेत आपण नक्की उतरायचं नक्की केलं. मग विचार केला, साला एक के. एस. घ्यायला तर 120 रुपये त्यावेळची किंमत. आपला बापूस काय एवढं पैसे देणार नाही आपल्याला. कमवायची अक्कल नाही. मग कोब्रा घ्यायचा ठरवला तर महिन्याला बापूस 100 रुपये खर्चायला द्यायचा. कोब्रा 56 रुपयाचा, राहिले 44 रुपये. हेच 44 रुपये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घालवायचे तर राहिलेल्या महिन्यात आपला चानाचुना. आमच्या इकडे याला चटपटीत खाणे किंवा गाड्यावरचं किंवा बाहेरचं खाणं म्हणतात. साबण, तेल, पावडर कसं भागवायचं हा एक प्रश्न. त्यामुळे कोब्रा हा विषय पण मी वेस्ट ऑफ फाईल्समधून बाहेर काढला. राहिलं फक्त अत्तर. शेवटी या सुहासिक प्रश्नाचं उत्तर मला अत्तर नावाच्या उत्तरानं मिळालं. लो बजेट का होईना पण शनिवार दि. 6 ऑगस्ट 2011 बरोबर संध्याकाळी जगतापांचा क्लास सुटल्यानंतर तब्बल 20 रुपये खर्च करून दाढी रंगवलेल्या अत्तारशेठकडून अर्धा
करणगडी एवढी अत्तराची खुपी आपल्या स्वतःला वाढदिवसाची सप्रेम भेट म्हणून घेऊन आलो. चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य होतं. एक वेगळाच रुबाब अंगात भिनला होता. नाही म्हणलं तरी या सुवासिक दरवळीच्या स्पर्धेत अजून एक सुवास दरवळणार होता. पण शेतकरी जसा आपली पिढीजात जमीन विकून मालामाल होतो, पण ते पैसे रुपी अत्तर कुठं वापरायचं याची अक्कल त्याला नसते, तसंच थोडंसं काहीतरी 20 रुपयाची का होईना मला ती अत्तराची खुपी कशी वापरायची हेच माहीत नव्हतं ना. मी लटकत मुरडत चालायला कलावंतीण होतो, ना मी कानात अत्तराच्या कापसाचा बोळा टाकायला मुसलमान होतो. कारण कधीही न पाहिलेली, कधी न मिळालेली अशी भूतोना भविष्याची ती अत्तराची खुपी मी कडकडीत इस्त्रीच्या लाल बावट्यावर शर्टावर उपडी केली. दि. 7 ऑगस्ट 2011 माझा वाढदिवस. रविवार असल्याकारणानं संध्याकाळचा जगतापांचा क्लास आज सकाळी 10ला भरला होता. दररोज 40-50 असलेले गाबाडी आज जवळजवळ 100 ते 125 च्या घरात होती. कारण सरांनी सकाळी आणि संध्याकाळचा दोन्ही क्लासची पोरं आणि पोरी एकाच वेळी क्लासमध्ये बसवले होते. आज सगळ्यांनी आपल्याला पाहावे, हा दिवस लाल बावड्यामध्ये कसा दिसतो हे सुवासिक मनांनी आणि डोळ्यांनी पाहावे अशी भाबडी आशा ठेवून मी आज मुद्दाम लेट आलो. कारण ह्या लाल बावट्यातल्या दिवट्याला बरोबर माहिती होतं की उशिरा आलं की पोरीच्या साईडला बसावं लागायचं. म्हणून हा लाल बावटा पोरीच्या शेजारी येऊन बसला. बसतो ना, बसतोच. तोच जवळची पोरगी मनातल्या मनात जा होईना यमुनाबाई डुबे बोलून थोडीशी ॲडजेस्ट करून बाजूला सरकली. क्लास सुरू झाला आणि सरांनी समोर दोऱ्यानी काढलेल्या वर्तुळावर पोरं कमेंट पास करत होती. नेमकं त्याच वेळी माझ्या मागची पोरगी एकदम बेशुद्ध पडली आणि सगळ्या पोरींनी एकच चिवचिवाट सुरू केला. सरांना पण समजत नव्हतं काय झालंय. कारण आमच्या लाल बावट्यावरचा अत्तराचा वास एव्हाना सगळ्या क्लासमध्ये घुमत होता. मी पट्टे बहाद्दर सगळी अत्तराची बॉटल कपड्यावर उपडी करून आलो होतो हे कोणाला माहीत नव्हतं. पण सगळ्या पोरी ओरडायला लागल्या, खूप उग्र वास येतोय. आणि हेच एव्हाना सरांना पण हळूहळू जाणवायला लागलं होतं. साला 2 मिनिटं पण सुहासिक आयुष्य या पोरींनी जगू दिलं नाही. पुढच्या क्षणी म्हणजे 7 ऑगस्ट 2011 श्रावण, शालिवाहन शके 1933, शिवशक 350, विक्रम संवत 2066, सैर वर्ष शरद ऋतू, दक्षिणयान. बरोबर 10-13 मिनिटांनी जगताप सरांनी मला बाहेर हाकललं. मला बाहेर काढल्यानंतर सर आतमध्ये येताच दुसरी पोरगी पण बेशुद्ध पडली आणि झालं. सगळा क्लास आता पोरीसकट खोकलायला लागलं. सरांना तर पडताभुई थोडी झाली. कारण मी बाहेर होतो. वास बंद झाला होता. तरीही अजून एक पोरगी चक्कर आली होती. सर ताबडतोब मागे आले आणि त्यांनी कळून चुकलं की हा वास अत्तराचा नाही तर दुसरा आहे. पुढे आलं तर वास नाही, वास फक्त मागेच आहे हे सरांनी ओळखलं आणि मागच्या सगळ्या पोरांच्या बॅगा चेक केल्या आणि घावला मासा जाळ्यात घावला. दत्त्याय, माझ्याच वर्गातला ड तुकडीचा हाय. नाय तेवढा सगळा व्हाईटनर या पोरानं रुमालीवर ओकून हुक्का ओढल्यागत मागे भिंतीला टेकून ओढत बसला होता. डोळे लाल बुंद झालेले. बोलताही नीट येत नव्हतं. त्याला स्वतःचं सुद्धा भान नव्हतं. मला मात्र चांगलंच भान आलेलं. त्या दिवसापासून आजतागायत मी त्या कधीच सुहासिक अत्तराच्या दरवळीच्या स्पर्धेत पडलो नाही किंवा कधी अत्तर विकत घेतलं नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.